नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. साखर उद्योगाशी निगडीत असलेल्या प्रत्येकासाठी, खांडसरी उद्योगाशी निगडीत असलेल्या प्रत्येकासाठी, इथेनॉल व्यवसायाशी निगडीत असलेल्या प्रत्येकासाठी आत्ता मी जो विश्लेषणात्मक व्हिडिओ करतो आहे तो इतका महत्त्वाचा आहे की ऊस उत्पादक शेतकऱ्यापासनं ते प्रत्येक या व्यवसायाशी निगडीत असलेल्या आणि सामान्य ग्राहकांनीसुद्धा ह्या व्हिडिओचं पारायण करायला पाहिजे. 18 पानाचा नियोजित ज्याचं गॅझेट आत्ता प्रकाशित झालं आहे तो माझ्या खात्यात आहे. असा तो आराखडा आहे की ज्या आराखड्यामध्ये नवीन ऊस कायदा नियंत्रण आदेश 2026 हा तो मसूदा आहे. आणि त्या मसुद्यातला महत्त्वाचा जर भाग आपण पाहिला तर साधारणपणे प्रस्तावित ऊस म्हणजेच नियंत्रण आदेश 2026 ज्याचा मसूदा आहे त्याचे आपल्याला 4 स्तंभ करता येतात. कारण याच्यावरती तुम्हाला तुमच्या हरकती नोंदवायच्या आहेत. हे समजून घ्यायचं आहे की काय आहे. पहिला स्तंभ आहे किंमत आणि हक्क, रास्त आणि किफायतशीर भाव ज्याला आपण FRP म्हणतो, निश्चित आणि वेळेवरती पेमेंट, हा एक स्तंभ. दुसरा अनुपालन आणि कालमर्यादा, औद्योगिक उद्योजक ज्ञापनचे नियम आणि 5 वर्षाची मुदत. तिसरा स्तंभ आहे विस्तार आणि मर्यादा, 25 किलोमीटर त्रिज्येचा नियम आणि नवीन कारखान्यांची उभारणी. आणि चौथा स्तंभ आहे पारदर्शकता आणि कारवाई, डिजिटल API रिपोर्टिंग आणि कठोर कारवाईचे अधिकार. सो हा जो प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 आहे त्याचं सखोल, कारण मला वाचायला बराच काळ लागला आणि मी त्याचे महत्त्वाचे असे समरी स्वरूपामध्ये, सारांश स्वरूपामध्ये काही मुद्दे काढलेत. हा जो आदेश आहे ऊस नियंत्रण आदेश 2026 म्हणून हा ओळखला जाईल. हा आदेश अधिकृत राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून लागू होईल. अद्याप हा मसूदा आहे, कायदा झालेला नाही. हा 1966चा जो इतका जुना ऊस नियंत्रण जो कायदा आहे त्या आदेशाची जागा घेईल. तुमच्या लक्षात आलं, 66 ते 2026 एवढ्या काळामध्ये या आदेशाची जी राज्यात अंमलबजावणी सुरू होती त्याला बदलून एक नवं कायद्याचं प्रारूप सरकार आणतं आहे. क्रशर म्हणजे प्राण्याद्वारे चालवला जाणारा आणि राब किंवा खांडसरी साखर कारखान्यासाठी वापरला जाणारा विभाग. त्यातल्या प्रत्येक एक वाक्याचं ह्या कायद्यामध्ये विस्तारित स्वरूपामध्ये त्याची मांडणी केली गेलेली आहे. आणि म्हणून हे जे 4 मी स्तंभ तुम्हाला सांगितले त्या स्तंभाचं विश्लेषण करत असताना इथल्या प्रत्येक शब्दाचं पण विश्लेषण करायला हवं. त्यामुळे क्रशरचा जसा अर्थ सांगितला तसाच सहकारी संस्था म्हणजे सहकारी संस्था अधिनियम 1912 अंतर्गत नोंदणीकृत संस्था. साखर कारखाना, आता हे नवीन आहे, साखर कारखाना म्हणजे अशी जागा जिथे 20 किंवा अधिक कामगार काम करतात. पूर्वीची व्याप्ती आणि आताच्या व्याप्तीमध्ये थेट 20 या संख्येपर्यंत आणून ठेवले. साखर कारखान्यात व्हॅक्यूम पॅन प्रक्रियेद्वारे साखर किंवा ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती केली जाते. पुढे FRPची व्याख्या बघा. FRP म्हणजे केंद्र सरकारचं कलम 3 अंतर्गत ऊसासाठी निश्चित केलेली रास्त आणि किफायतशीर किंमत. खांडसरी साखर म्हणजे ओपन पॅन प्रक्रियेद्वारे ऊसाच्या रसापासून मिळवलेली साखर. खांडसरी साखर धूळ, लोखंडी कण आणि कृत्रिम रंगापासून मुक्त असावी नवीन नियमाप्रमाणे. खांडसरी साखरेमध्ये बाह्य पदार्थाचं प्रमाण वजनी 0.25% जास्त नसावं. देशी खांडसरीमध्ये सुक्रोज, ज्याला आपण साखरेचं प्रमाण असं म्हणतो, ते 93% कमी नसावं. देशी खांडसरीमध्ये ओलावा 1.5% जास्त नसावा. सल्फर खांडसरी म्हणजे सुक्रोजचं प्रमाण 96.5% कमी नसावं. खांडसरी साखर कारखान्याची नवीन व्याख्या केली आहे. खांडसरी साखर कारखाना किंवा खांडसरी कारखाना म्हणजे जिथे 10 किंवा अधिकचे कामगार काम करतात. पॉवर क्रशर म्हणजे डिझेल, वीज किंवा वाफेवर चालणारं क्रशर. किंमत म्हणजे कारखान्याच्या गेटवर किंवा खरेदी केंद्रावर आधारित दिलेली किंमत. उत्पादक म्हणजे साखर तयार करणारी किंवा ऊसाच्या रसापासून इतर उत्पादने बनवणारी संस्था. राखीव क्षेत्र म्हणजे एखाद्या साखर कारखान्यासाठी राखून ठेवलेलं क्षेत्र. साखर हंगाम हा 1 ऑक्टोबर ते पुढील वर्षाच्या 30 सप्टेंबरपर्यंतचा काळ. आणि आता बघा FRPची व्याख्या नव्याने कशी केली गेलेली आहे. फूड बिझनेसेसमध्ये साखरेचं उत्पादन, पॅकेजिंग आणि वितरणाचा समावेश होतो. बाय प्रोडक्ट म्हणजे साखर निर्मिती दरम्यान मिळणारं बगॅस, मळी ज्याला मॉलिसेस म्हणतो, आणि प्रेसमड. इथेनॉल म्हणजे ऊसाचा रस, साखर किंवा मळीपासून तयार केलेलं अल्कोहोल.
डीलर म्हणजे साखरेचा घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता, आयातदार, निर्यातदार याचा समावेश. 90% जास्त सुक्रोज असलेल्या कोणत्याही स्वरूपातील पदार्थाला साखर म्हटलं जाईल. मी आता एवढं सांगितल्यानंतर आता FRPची नवीन व्याख्या पहा. केंद्र सरकार विविध प्राधिकरणाशी चर्चा करून FRP निश्चित करेल. FRP ठरवताना ऊसाचा उत्पादन खर्च विचारात घेतला जाईल. पर्यायी पिकापासून शेतकऱ्यांना मिळणारा परतावा विचारात घेतला जाईल. ग्राहकांना रास्त दरात साखर मिळण्याची उपलब्धता विचारात घेतली जाईल. साखर कारखान्यांनी साखर ज्या दराने विकली तो दर विचारात घेतला जाईल. ऊसापासून मिळणारे साखरेच्या उतार्याचं प्रमाण रिकव्हरी महत्त्वाची असेल. मळी, बगॅस आणि प्रेसमड यांच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न विचारात घेतले जाईल. ऊस उत्पादकासाठी जोखीम आणि नफ्याचा वाजवी वाटा विचारात घेतला जाईल. वेगवेगळ्या भागासाठी किंवा ऊसाच्या जातीसाठी वेगवेगळी FRP असू शकते. पुन्हा एकदा सांगतो, वेगवेगळ्या भागांसाठी किंवा ऊसाच्या जातीसाठी वेगवेगळी FRP असू शकते. म्हणजे मराठवाड्यासाठी वेगळी FRP, पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळी FRPचं जे तंत्र आहे तेच. 600 लिटर इथेनॉल उत्पादन हे 1 टन साखर उत्पादनासारखं मानलं जाईल. इथेनॉलमध्ये रेक्टिफाईड स्पिरिट, फ्यूल ग्रेड इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचा समावेश होतो. निश्चित केलेल्या FRPपेक्षा कमी दरानं ऊसाची खरेदी किंवा विक्री करण्यास मनाई आहे. ऊसाची डिलिव्हरी झाल्यापासून 14 दिवसाच्या आत पेमेंट बंधनकारक आहे. पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केलं जावं. 14 दिवसाच्या मर्यादेनंतर पेमेंट केल्यास 15% प्रतिवर्ष व्याजदरानं व्याज द्यावं लागेल. पेमेंट आणि वसुली प्रक्रिया. विलंबाचे व्याज ऊस सोसायट्यांनी प्रशासकीय खर्च वजा करून शेतकऱ्यांना द्यायचं आहे. एजंटमार्फत खरेदी केली तरी 14 दिवसाच्या आत पेमेंटचं नियम लागू असेल, म्हणजे गेटकीनचं. गेटवर पेमेंट करताना शेतकऱ्याने कारखान्याची पावती परत करणं आवश्यक आहे. बँक ट्रान्सफर झाल्यावर जुनी पावती आपोआप अवैध ठरेल. वर्षाची शेवटी दावा न केलेली ऊसाची रक्कम जिल्हाधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल. जिल्हाधिकारी ही रक्कम 3 वर्षापर्यंत दाव्यासाठी उपलब्ध ठेवतील. 3 वर्षानंतर ही रक्कम शिल्लक राहिल्यास ती राज्याच्या एकत्रित निधीत जमा होईल. अशा निधीचा वापर राज्याच्या ऊस विकासासाठी केला जाईल. पेमेंट न दिल्यास किंवा माहिती न पुरवल्यास जिल्हाधिकारी वसुली प्रमाणपत्र जारी करू शकतात. म्हणजे पूर्वी जे साखर आयुक्तांचे अधिकार होते ते जिल्हाधिकाऱ्याकडे आलेत. ऊसाची थकबाकी जमीन महसूल एरियर्स ऑफ द लँड रेव्हेन्यूमधून केली जाईल. वसुली झाल्यानंतर जिल्हाधिकारी सार्वजनिक नोटीस देऊन शेतकऱ्यांना दावे सादर करण्यास सांगतील. वसुली झालेली रक्कम अपुरी असल्यास ती सर्व शेतकऱ्यांमध्ये प्रमाणात विभागली जाईल. पूर्ण रक्कम मिळेपर्यंत जिल्हाधिकारी वसुलीची प्रक्रिया सुरूच ठेवतील. सोसायट्यांना मिळालेली रक्कम त्यांनी 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना चेक किंवा ड्राफ्टने द्यावी. बाय प्रोडक्टच्या इम्युटेड व्हॅल्यूमध्ये मळीपासून बनवलेले इथेनॉल आणि बगॅसपासून बनवलेले वीज याचा समावेश आहे. बॉयलर चालवण्यासाठी वापरलेलं बगॅस हिशोबात धरला जाणार नाही. साखर कारखान्याच्या गेटपासून दूर असलेल्या खरेदी केंद्रावरून ऊस आणल्यास वाहतूक कपात रिबेट करता येईल. अर्धा किलोमीटरपेक्षा कमी अंतर असल्यास ते मोजले जाणार नाही. जळालेला ऊस किंवा वाळलेल्या ऊसासाठी कपात करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. ऊसाच्या बाइंडिंग मटेरियलसाठी प्रति क्विंटल 1 किलोपर्यंत कपात मान्य आहे. कारखाने आणि ऊसाचं अंतर ह्याचे नियम. ऊसाची तोडणी किंवा वाहतूक खर्च कारखान्याने केल्यास त्या प्रमाणात किमतीत कपात करता येईल. खांडसरी उत्पादकासाठीही केंद्र किंवा राज्य सरकार FRP निश्चित करू शकते. खांडसरीसाठी FRP ही साखर कारखान्याच्या FRPपेक्षा जास्त नसावी. कोणत्याही नवीन साखर कारखान्याला अस्तित्वात असलेल्या कारखान्यापासून 25 किमीच्या आत परवानगी नसेल. राज्य सरकार जनहितार्थ हे अंतर 25 किमीपेक्षा जास्त वाढवू शकतं. गाळप क्षमता वाढवण्यासाठी ऊसाची उपलब्धता आणि शेजारच्या कारखान्यावर होणारा परिणाम तपासला जाईल. मागील 5 हंगाम गाळप न केलेला कारखाना विद्यमान कारखाना मानला जाईल. नवीन कारखान्याला 2 कोटी रुपयाचे परफॉर्मन्स बँक गॅरंटी जमा करावी लागेल. 2 कारखान्यामधील अंतर सर्व्हे ऑफ इंडियाद्वारे मोजले जाईल. कारखान्यासाठी जमिनीचा खरेदी करार आणि औद्योगिक वापरासाठीचं रूपांतर आवश्यक आहे. मशिनरी खरेदीसाठीचा करार आणि आगाऊ पेमेंटचा पुरावा देणं आवश्यक आहे. सिव्हिल कामाचा प्रगती अहवाल आणि फोटो तुम्हाला सादर करावे लागतील. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची अंतिम मंजुरी पत्र आवश्यक आहे. इंडस्ट्रियल एंटरप्रेन्योर मेमोरंडम फाईल करण्यापूर्वी अंतर प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे. प्रमाणपत्र मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत IEM फाईल करणं आवश्यक आहे. IEM पावती मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत 2 कोटीची बँक गॅरंटी जमा करावी लागेल. फक्त इथेनॉल बनवणाऱ्या कारखान्याला ज्याचं स्वतःचं गाळप नाही आहे त्याला बँक गॅरंटीची गरज नाही आहे. स्वतः ऊस गाळप करून इथेनॉल बनवणाऱ्या प्रकल्पांना मात्र बँक गॅरंटी द्यावी लागेल. कारखाना उभारणीचे प्रभावी टप्पे 3 वर्षात पूर्ण होणं आवश्यक आहे. व्यावसायिक उत्पादन 5 वर्षाच्या आत सुरू करावं लागेल. पुढं मुदतवाढ, हस्तांतर आणि नियमन. नैसर्गिक आपत्ती किंवा दुष्काळ आल्यास 5 वर्षानंतर मुदतवाढ मिळू शकते. सुरुवातीची मुदतवाढ 2 वर्षापर्यंत म्हणजे एकवेळी 1 वर्षासाठी दिली जाईल. त्यानंतर मुदतवाढ होईल वगैरे वगैरे. आणि या सगळ्या संदर्भामध्ये
परवान्याशिवाय खांडसरी कारखाना किंवा क्रशर चालवण्यास बंदी आहे. सलग 7 हंगाम बंद असलेल्या कारखान्याचा प्लांट कोड आणि IE रद्द होईल. सलग 3 महिने यशस्वी उत्पादन झाल्यावर प्लांट कोड नियमित केला जाईल. राखीव क्षेत्रात प्रावर क्रशरला ऊस खरेदी करण्यास केंद्र सरकार मनाई करू शकतं. सरकारला माहिती देण्यासाठी API किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करावा लागेल. थोडक्यात ऊस नियंत्रण कायद्यामध्ये मोठा बदल होतोय. त्याचा प्रस्तावित मसुदा जो आत्ता आहे तो मी सांगितला आहे. केंद्र सरकार सध्याच्या ऊस नियंत्रण कायद्यात खूप मोठा बदल करतं आहे. इथेनॉलला मुख्य उत्पादनाचा दर्जा मिळाला आहे. व्याख्येचा विस्तार झाला आहे. कडक नियमावली असणार आहे. दर्जाचे निकष निश्चित केले गेलेले आहेत आणि याच्यामुळं असं दिसतं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला आणि मला याच्यावरती खूप मंथन करावं लागेल, कारण हा ऊस कारखानदारीशी, महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेशी आणि भविष्यातल्या ऊर्जा संरक्षणाशी, कारण शेतकऱ्याला काय ऊर्जादाता बनवायचं वगैरे असं आपलं चाललं आहे धोरण, त्याच्याशी हे निगडीत आहे. त्यामुळे हा मसुदा जो मी आत्ता तुम्हाला 100 मुद्द्यातनं सांगितला तो नीट लक्षात घ्या. तुमचे ह्या संदर्भातले काही आक्षेप असतील तर ते केंद्र सरकारला जरूर कळवा, कारण तिथंच ते बदल होणार आहेत आणि ते कळवून नंतर तुम्हाला ज्या हव्या वाटतात तशा पद्धतीच्या काही सूचना सरकारला जरूर करा, कारण आता हा मसुदा खुला झाला आहे. त्याचं एकदा कायद्यात रूपांतर झालं की पुन्हा बोलायला संधी नाही. थांबूया.